इराण, इस्रायल, अमेरिकेच्या युद्धामुळे देशामध्ये इंधनाचा तुटवडा अशा अनेक अफवांमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली। परिणामी राज्यातील अनेक पेट्रोल पंपावर दिवस रात्र वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। शिवाय अनेकांनी पेट्रोल डिझेल मोठ्या प्रमाणात साठवून ठेवल्याचं सुद्धा आपण पाहिलंच असेल। त्यामुळे काही ठिकाणी तात्पुरती टंचाई असल्याचं सुद्धा चित्र दिसू लागलं। पण आता याबद्दलची महत्त्वाची अपडेट समोर आली असून छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल पंपावर अचानक वाढलेल्या गर्दीमुळे प्रशासनानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी असं सांगितलंय की गर्दीमुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होतोय। त्यामुळे आता दुचाकी वाहनांना जास्तीत जास्त 200 रुपयांचं आणि चारचाकी वाहनांना 2000 रुपयांपर्यंतच इंधन देण्याचे आदेश आता देण्यात आले। तसंच कॅनमध्ये पेट्रोल देण्यास बंदी घालण्यात आली असून फक्त वाहनांमध्येच इंधन दिलं जाणार आहे। याशिवाय रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांना मात्र यामध्ये प्राधान्य दिलं जाईल। आणि प्रशासनाने नागरिकांना असंही आवाहन केलंय की अफवांवर विश्वास ठेवू नका आणि गरजेपुरतच इंधन भरावं, कारण जिल्ह्यामध्ये इंधनाचा पुरवठा सध्या नियमित सुरू आहे असं देखील प्रशासनाने स्पष्ट केलंय।